तब्बल 8 वर्षांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीसाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। 66 जागेसाठी हे मतदान होणार आहे। त्यासाठी निवडणूक विभाग जो आहे प्रशासन आहे तो पूर्णपणे तयार आहे, सज्ज झालेला आहे। उमेदवारात आणि नागरिकात देखील मोठ्या प्रमाणात उत्साह आहे। महानगरपालिकेत सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं सुरू होत आहे। जे उमेदवार आहेत ते आपले डॉक्युमेंट्स जमा करत आहेत, जुळवाजुळव करत आहेत। यासोबतच उमेदवारीचे अर्ज देखील घेऊन जात आहेत। सध्या काही दिवसापूर्वीच प्रमुख पक्षांचे जे आहेत ते मुलाखतीचा कार्यक्रम जो आटपलेला आहे, परंतु अद्यापही कोणत्या प्रकारची तिकीट जे आहेत वाटप करण्यात आलेली नाही, उमेदवारी वाटप करण्यात आलेली नाहीये। कारण अवघे फक्त 6 दिवस जे आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे राहणार आहेत। 2 दिवस जे आहेत ते सुट्टी दिवस आले, क्रिसमस आणि रविवार, त्याच्यामुळे 6 दिवस फक्त उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिलेले आहेत। मला या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की शेवटचे जे 2 दिवस आहेत त्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होईल, कारण की वेळेवर बंडखोरी होऊ नये याकरिता पक्ष देखील दक्षता घेणार आहे। आणि हे जे तिकीट वाटप आहे शेवटच्या 2 दिवसात होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत अर्ज दाखल शेवटच्या 2 दिवसात होणार आहे। आणि आपण पुढे बघूया की कशा प्रकारे बंडखोरी होईल, कोणाला तिकीट भेटेल आणि कोणाची सत्ता या पालिकेवर बसेल। हैदर शेख, लोकमत, चंद्रपूर।